दिवाळी फराळामध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे चिवडा। तिखट गोड या चवीचे चिवडे आपण नेहमीच तयार करतो। या दिवाळीला आपण जरा हटके पद्धतीचा चिवडा तयार करू। आज आपण बनवूया पाणीपुरी फ्लेवरचा चटकदार असा झणझणीत चिवडा। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा चिवडा बनवण्यासाठी आपण अगदी बेसिक असं काही साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी पाव किलो मुरमुरे घेतलेले आहेत। हे तुम्ही अर्धा किलो 1 किलो या वजनी प्रमाणात घेऊ शकतात। तर त्या मुरमुऱ्यांच्या हिशोबाने मी इथे 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। सोबत 3 ते 4 मिरच्या थोड्या जाडसर चिरून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर जास्त तिखट चिवडा हवा असेल तर तुम्ही या मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकतात किंवा जर लहान मुलं खाणार असतील तर मिरच्यांचं प्रमाण कमी देखील करू शकतात। ही मी जाड मिरची घेतलेली आहे, ही फार तिखट नाहीये। तर वाटीभर पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि सोबत कढीपत्ता घेतलेला आहे। तसेच आपलं हे जे डाळवं असतं आपण जे साधारणतः चिवड्यात वापरतो ते घेतलेलं आहे। थोडीशी बारीक शेव घेतलेली आहे। चिवड्यात घालण्यासाठी शेंगदाणे आहेत, चवीनुसार मीठ आहे आणि या चिवड्याला अजून चटकदार आणि चविष्ट बनवण्यासाठी मी इथे जलजीरा मसाला घेतलेला आहे। जलजीरा मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर, चाट मसाला किंवा पाणीपुरी मसाला हे सुद्धा वापरू शकतात। तर इथे हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे। तर कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता हे आधी व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी व्यवस्थित पुसून कोरडं करून घ्यायचं आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण मुरमुऱ्यांना भाजून घेणार आहोत। भाजल्यामुळे मुरमुरे अतिशय कुरकुरीत होतात आणि यांची चव वाढते। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही कधीही चिवडा करत असाल तर त्या चिवडा करण्यापूर्वी मुरमुऱ्यांना थोडंसं मंद आचेवर परतून घ्यावं। परतल्यामुळे ते छान कुरकुरीत होतात। तर इथे हे मुरमुरे भाजून झालेले आहेत। आता आपण चिवड्यात जे साहित्य घालणार आहोत ते तळून घेऊया। तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण हे डाळवं तळून घेऊया। हे डाळवं आधीच भाजलेलं असतं त्यामुळे याला फार जास्त लाल करू नका। या डाळव्याला जर जास्त तळलं तर ती थोडी कडवट चवीची होते, त्यामुळे तिला मध्यम आचेवर थोडासा लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर थोडा लालसर रंग येईपर्यंत हे डाळवं आपण इथे तळून घेतलेला आहे। तर याला आपण आता काढून घेऊया। आता आपण शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत तळून घ्यायचे, नाहीतर ते आतमध्ये कच्चे राहतात। शेंगदाण्यांची सालं मोकळी झाली, तडतडली की समजावं की आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत। छान असा तडतड या शेंगदाण्यांचा आवाज इथे येतोय। तर शेंगदाणे सुद्धा अतिशय छान तळून तयार झालेले आहेत। आता आपण या तेलात मिरची तळून घेऊ। मिरचीतला ओलावा निघून जाईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। तर या मिरच्या सुद्धा इथे तळल्या गेलेल्या आहेत। आपण यांना काढून घेऊ। आपण आधी जे शेंगदाणे आणि डाळवं तळलंय तर ते एका वेगळ्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि आपण नंतर जी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि पुदिना तळणार आहोत ते वेगळ्या ताटात काढायचं आहे। तर आपण आता कोथिंबीर तळून घेऊ। कोथिंबीरीतला ओलावा पूर्ण निघून जाईपर्यंत ती छान कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे। तर ही कोथिंबीर तळून झालेली आहे, आपण हिला सुद्धा काढून घेऊ। आता आपण यामध्ये कढीपत्ता तळून घेऊ। हा कढीपत्ता सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून झालेला आहे। आता आपण याला सुद्धा काढून घेऊ। आता आपण पुदिना तळून घेऊ। पुदिना सुद्धा इथे तळून झालेला आहे, आपण याला सुद्धा काढून घेऊ। मी इथे ह्या कढईमध्ये मुद्दामच तेल थोडं कमी घेतलंय, कारण चिवड्याला एवढं तेल लागत नाही आणि हे सर्व पदार्थ तळण्यासाठी खूप जास्त तेल घेतलं तर तेवढं तेल सुद्धा वाया जातं। त्यामुळे मी अगदी छोटीशी कढई घेतली आणि कमी तेलात हे सर्व तळून घेतलेलं आहे। पण आता हे सर्व थोडं गार होऊ देऊ आणि गार झाल्यानंतर याला मिक्सरला फिरून याची पेस्ट बनवून घेणार आहोत।
हे सर्व साहित्य गाळ झालेलं आहे। आता आपण याला मिक्सरला वाटून घेऊया। तर हे मिश्रण वाटून झालेलं आहे। आता आपण आधी जे साहित्य तळलेलं आहे त्यातलं हे तेल उरलेलं आहे, तर हे तेल मी थोडंसं कमी करून घेते। याच तेलामध्ये मी उरलेला चिवडा करणार आहे, कारण या तेलामध्ये आपण सर्व वस्तू तळल्या आहेत, त्यामुळे त्या वस्तूंची जी चव असते, जो अर्क येतो ह्या तेलात उतरलाय। हेच तेल वापरलं तर चिवड्याची चव वाढेल, त्यामुळे मी तेच तेल इथे वापरलेलं आहे। तर हे जवळपास निम्मे तेल मी कमी करून घेतलेलं आहे। आता आपण या तेलामध्ये हा दळून घेतलेला सर्व मसाला घालून घेऊ आणि याला सुद्धा थोडं परतवून घेऊ। यातलं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला इथे याला परतवून घ्यायचं आहे। आता याच स्टेजला मी थोडीशी हळद सुद्धा इथे घालून घेते। हळदीमुळे चिवड्याला रंग छान येईल। त्यासोबतच यात मी चिमूटभर हिंग घालते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात तळून घेतलेला ठेचलेला लसूण सुद्धा घालू शकता, पण पाणीपुरीत लसूण वापरत नाही, त्यामुळे मी इथे लसूण स्किप केलेला आहे। तर हा मसाला इथे तळून झालेला आहे। याला जास्त सुद्धा तळू नका, नाहीतर तो काळा होतो, जळायला लागतो। तर इथे हा तळून झालेला आहे। हा मसाला आता आपण आधी भाजून घेतलेल्या मुरमुऱ्यांवर घालून घेणार आहोत। तर हा मसाला आपण यावर घालून घेतलेला आहे। आता याला व्यवस्थित एकजीव करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपण यात कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल रंग वापरलेला नाहीये, तरी सुद्धा किती छान हिरवा रंग या चिवड्याला येतोय। तर हा चिवडा मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये आपण आधी जे डाळवं आणि शेंगदाणे तळून घेतलेले होते ते घालून घेऊ। तसेच ही शेव आहे ती सुद्धा घालून घेऊ। यानंतर मी यामध्ये हा पाणीपुरी मसाला घालते। या जागी तुम्ही जलजिरा मसाला, आमचूर पावडर किंवा चाट मसाला सुद्धा वापरला तरी सुद्धा चालेल। हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। आणि चवीपुरतं मीठ इथे घालत आहोत। मीठ जरा सांभाळूनच वापरायचं आहे, कारण हा जो पाणीपुरी मसाला असतो त्यात आधी मीठ असतं, त्यामुळे आपण नंतर थोडं कमीच मीठ घालायचं, लागलं तर आपण ते नंतर वाढवून घेऊ शकतो। आता या स्टेजला तुम्ही पिठी साखर सुद्धा घालू शकतात। माझ्याकडे गोड चिवडा आवडत नाही, त्यामुळे मी ती पिठी साखर घातलेली नाहीये। तुमच्याकडे आवडत असेल तर पिठी साखर आणि लिंबू सत्व तुम्ही घालू शकता। आणि हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता हाताने व्यवस्थित चोळून एकजीव केलं तर मसाला सर्वकडे एकसारखा लागतो। या चिवड्याला असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय चटकदार, झणझणीत, चविष्ट असा वेगळ्या चवीचा चिवडा तयार झालेला आहे। नेहमीच्या चिवड्यापेक्षा जरा वेगळ्या चवीचा चिवडा या दिवाळीला नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।